आम्ही कुणावरही टोकाच्या टीका केलेल्या नाहीत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटले। महायुती असल्याची आचारसंहिता पाळली पाहिजे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले। दुसऱ्याला एक बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे 4 बोट असतात याचं भान ठेवावं। प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांना हा सल्ला दिलाय। नगरपालिकांमध्ये विरोधात लढलो तरी त्या ठिकाणी आम्ही कोणावर अशा टोकाच्या टीका केल्या नाहीयेत आणि त्यामुळे आशाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच असल्याची आचारसंहिता पाळली पाहिजे। आपण जेव्हा एकाकडे बोट दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे असतात याचं सगळ्यांनी भान ठेवण्याची आवश्यकता आहे। पालकमंत्री म्हणतात पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देतात। मोहळ यांनी दादांवर हा निशाणा साधलाय। तर घायवळ परदेशात कसा गेला असं सवाल करत अजित पवार यांनी मोहळ यांना उत्तर दिलंय। ते बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। त्यांनी माझ्यावर टीका केली। प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे ती परदेशात कशी गेली हो? माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही। भाजपला मुंबई शहर गिळायचं आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। आम्ही मुंबईला अदानी स्थान होऊ देणार नाही असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटले। आधी पक्ष गिळायचे मग उमेदवार गिळायचे। आदित्य ठाकरे यांनी भाजपवर ही टीका केली। मुंबई किंवा सगळे राज्यात त्यांना शहरं खायचीत गिळायचीत, आम्ही ते होऊ देणार नाही आणि मुंबईचं अदानिस्थान होऊ देणार नाही। बघा, निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यातून चालतं हे पहिलं देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि आत्ता पण जे काही नगरपंचायत नगरपालिका इलेक्शनमध्ये झालं, मिंदे ते हेलिकॉप्टरमधून बॅग घेऊन उतरले, हे दिसते डोळ्यासमोर, तुम्हाला दिसते, मला दिसते, मीडिया दाखवते, विरोधी पक्ष बोलत आहे, पण निवडणूक आयोग काही करतच नाही। एकनाथ शिंदे आणि मला समोरासमोर एकटं बसवा, पाहिजे तर पूर्ण खातं त्यांच्यासोबत बसवा, त्यांचा अभ्यास आणि माझा अभ्यास, कोणाचा जास्ती पक्का अभ्यास आपण बघू। शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केला पण त्यांचा अहंकार आडवा आला। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची आणि भाजपची युती फिसकटल्यानंतर विजय शिवतारे यांनी ही प्रतिक्रिया दिली। आम्हाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर 16 तारखेला देणार। विजय शिवतारे यांनी हा इशारा दिलाय। दिवशीपर्यंत चंद्रकांतदादा पाटील असतील, इतर नेते असतील, या सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही त्यांचा अहंकार आडवा येत होता। मला वाटते त्यांनी शिवसेनेला आणि आम्हाला जरा हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे। 16 तारखेला त्याचं उत्तर निश्चितपणे मिळेल। दंगेकरांनी एक वाक्य वापरलं होतं की आम्ही 165 जागा लढू शेवटच्या दिवशी आणि त्याला उत्तर दिलं होतं एका नेत्याने। ते असे म्हणाले होते की पुण्यामध्ये 1 जागा असणाऱ्यांनी 165 जागा लढवण्याची भाषा करावी, हे हास्यास्पद आहे। 543 मधले 2 खासदार असणारी भाजप आज देशातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे, पण खालच्या लोकांनी त्याचं भान ठेवावं आणि मित्र पक्षांबद्दल बोलताना जरा सांभाळून बोलावं। साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावरती हल्ला झालाय। विनोद कुलकर्णी मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत। साहित्य संमेलनाच्या स्थळीच विनोद कुलकर्णी यांच्यावरती हल्ला झालाय। प्रकाशन कट्टा जो आहे मंडपातला, त्या प्रकाशन कट्ट्यावर काही पुस्तकांचं प्रकाशन करून बाहेर पडत होतो आणि अचानकपणे माझ्यावर हल्ला झाला। डोळ्यात केमिकल सारखं काळं काहीतरी टाकण्यात आलं, तुझा जीव घेतो, संमेलन उधळून लावतो, तुला सोडणार नाही आणि ह्याला मारा, आणि काही धारदार शस्त्र सुद्धा त्या हल्लेखोराकडं असावं आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांकडे होती आणि त्या पद्धतीने हा खुनी हल्ला झालेला आहे। फक्त नेमका हल्ला कुणी केला, कशासाठी केला याची काही मला माहिती नाही। संमेलन उधळण्याच्या धमक्या आधीपासून येत होत्या, विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून। तर मला वैयक्तिक कोणाची धमकी नव्हती, पण संमेलनाच्या बाबतीत संमेलन उधळून लावू आणि त्यात लाखो लोकांचा समुदाय गेल्या 2 दिवसापासून संमेलनात सहभागी झालेला आहे, ते एक कारण असू शकतं। सरकारच्या विरोधात मी काल भाषणात बोललो, त्यामुळे पुण्यात सुद्धा काही लोकांनी मी मुख्यमंत्र्यांना धमकी दिली अशा प्रकारच्या माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आहेत, प्रसिद्धीसाठी बातम्या दिलेल्या आहेत।
हल्लेखोरांनी संमेलन उधळून लावू, तुझा जीव घेऊ अशी धमकीवाजा भाषा वापरली. कॅमेरामन सुशांतसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा.